तर माझी डिलिव्हरी झाल्यानंतर पहिलं कसं हॉस्पिटलला जेंट्स वगैरे अलाउड नव्हते. डिलिव्हरी झाली, बाळाला बघितलं की तुम्ही निघून जा म्हणून. पप्पांना सांगितलं की तुम्ही जा म्हणून. तर पप्पा माझे चालत चालत आले. थोडेसे पुढे आल्यानंतर त्यांना कोणीतरी केलं, म्हात्रे साहेब, चिचूत म्हात्रे साहेब. तर माझ्या पप्पांनी थोडंसं त्यांना समजलं काहीतरी गडबड आहे म्हणून. तर मग पप्पांनी काय लक्षच नाही दिलं. परत आवाज आला, म्हात्रे साहेब, बीडी आहे का बीडी? ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एकदम आणि एक तुम्ही तुमच्या वडिलांची गोष्ट सांगत होता की जेव्हा तुमचा जन्म झाला, माझा जन्म कुठे झाला मुंबईची आहे की गाव? वसईचीच. माझं वसई गावातच बॉर्न झाले. त्यावेळेला माझे बर्थ टाईमच काहीतरी 12-12:30 रात्रीचा आहे. तर माझी डिलिव्हरी झाल्यानंतर पहिलं कसं हॉस्पिटलला जेंट्स वगैरे अलाउड नव्हते. डिलिव्हरी झाली, बाळाला बघितलं की तुम्ही निघून जा म्हणून, थांबून द्यायचे नाही. कारण फिमेल वगैरे जास्त असायचे आणि हॉस्पिटलला तेव्हा हॉस्पिटल पण छोटे असायचे, फॅसिलिटीज पण नसायच्या. त्याच्यामुळे मग ते झाल्यानंतर मग त्यांना माझ्या पप्पांना सांगितलं की तुम्ही जा म्हणून, उद्या सकाळी नाश्ता वगैरे काय घेऊन यायचं तर तुम्ही सकाळी घेऊन या म्हणून. माझे पप्पा निघाल्यानंतर रस्त्यात चालत एकटेच होते. कारण त्यावेळेला मला वाटते सगळं आटपेपर्यंत परत 2-2:30 वाजले असतील. त्यावेळेला एवढे रिक्षाची फ्रिक्वेन्सी पण एवढी जास्त नव्हती. रिक्षा पण फार कमी असायच्या आणि रात्री तर खूपच कमी रिक्षा असायच्या. तर पप्पा माझे चालत आले. थोडेसे पुढे आल्यानंतर त्यांना कोणीतरी केलं. पण माझे पप्पा त्या बाबतीत खूप हुशार होते. ते आम्हाला नेहमी सांगायचे, कोणी कधी आवाज दिला मागून रात्रीच्या वेळेत तर कधीच पाठ फिरून बघायचं नाही. त्याला कोणाला आपला कोण ओळखीचा असेल तर समोर येईल, बोलेल तुमच्याशी, बोलायचंच असेल तर. नसेल बोलायचं नंतर कधी बोलेल तो, पण कधी मागून आवाज आल्यानंतर पाठ फिरून बोलायचं नाही. तर माझे पप्पा तरी पण चालतच राहिले. परत नंतर मग त्यांना नावाने आवाज, म्हात्रे साहेब, चिचूत म्हात्रे साहेब. तर माझ्या पप्पांनी थोडंसं त्यांना समजलं काहीतरी गडबड आहे म्हणून. त्यावेळेला असे प्रकार कारण झाडं वगैरे भरपूर होती, रस्ते छोटे होते, त्याच्या लाईट्स नव्हत्या पहिला. म्हणजे माझं एज 47, तर 47-48 इयर्स अगो तेव्हा तर लाईट्स वगैरे पण एवढ्या नव्हत्या. डेव्हलपमेंट पण खूप जस्ट आलं होतं. तर रोड लाईट वगैरे पण फार कमी असायच्या. 1 किलोमीटर 2 किलोमीटरवरती वगैरे एखादी लाईट असायची. तर मग पप्पांनी काय लक्षच नाही दिलं. परत आवाज आला, म्हात्रे साहेब, बीडी आहे का बीडी? कारण आणि माझे पप्पा तेव्हा बीडी प्यायचे. ते म्हणतात रात्रीचे ह्या वेळेला माझ्या खिशात बीडी आहे, कोणाला कशाला पाहिजे? मग माझे पप्पा तरी पण थोडा वेळ पप्पांना थोडंसं डिस्टर्ब करत आले. मागून आवाज येत होता, बीडी आहे का विचारत होता. माझे पप्पा बाजूला गेले, वॉशरूमला गेले. युरिन थोडीशी अंगावर शिंपडली. म्हणतात असं की युरिन वगैरे थोडंसं अंगावर हे झालं की काही असेल त्या आजूबाजूचं निघून जातं. आणि मग ते थोड्या वेळाने पप्पांना नाही फील झालं. मग पप्पा निघून गेले. तर हे आमचे पप्पा मला नेहमी सांगायचे की असं काय असेल तर कधीच मागे वळून नाही बघायचं. कोणतरी त्यांना सतत बोलवत होत, बोलवत मागे बघा म्हणून. तर त्यावेळेला हे प्रकार 40-50 वर्षा आधी खूप चालायचे. आता ते लाईट्स वगैरे आले, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट झाली, गाडी वगैरे झाल्या, वाहनं वगैरे आता बऱ्यापैकी चालू झाली. त्यामुळे पहिलं कसं नव्हते ते. बरोबर.